नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मुंबई महानगरपालिकेचं राजकारण तापायला लागलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचा हल्ला जो आहे तो उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर दिवसेंदिवस जोरात व्हायला लागला आहे. त्यांचे प्रवक्ते बोलायला लागले. शिंदे सेनेचे जे अत्यंत सुमार प्रवक्ते आहेत, संजय शिरसाट, जे आपल्या दुर्दैवानी मंत्री आहेत, ज्यांच्यावरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते देखील बोलायला लागलेले आहेत. आणि भाजपचे अगदी काय म्हणतात, बेताचे असे जे प्रवक्ते आहेत तेही बोलायला लागलेत. आणि आशिष शेलार तर म्हणायला लागलेत, जे फाफडा जलेबी खाऊन रोज सिनेमा बघतात आणि ज्यांना मुंबईशी काहीही कर्तव्य नाहीये, त्यांनी आमच्यावरती थोडक्यात बोलू नये. फाफडा जलेबी हे कोण खातं? हे खाद्य जे आहे ते परप्रांतीयांचं आणि गुजरातचं एक आवडतं खाद्य आहे. आणि गुजराती भैयांच्या किंवा गुजराती लोकांच्या गोतावळ्यात कोण वावरत असतं? भारतीय जनता पक्ष कसे वावरत असतात? त्याचे नेते जय गुजरात असं एकनाथ शिंदेनी म्हटलेलं होतं. आणि हे आता उलटा आरोप राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती करतात. राज ठाकरे यांनी एकदा सिनेमा रोज समजा पाहिला, तुमचं काय जाते? तुमचा संबंध काय त्याशी? आशिष शेलार हे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी तर उत्तेजन द्यायला पाहिजे, जास्तीत जास्त सिनेमा पहा. सिनेमा माणसाला जगाची एक वेगळ्या प्रकारची ओळख देतो, वेगवेगळे प्रश्न समजतात. आणि सिनेमे बघणं म्हणजे राज ठाकरे वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज बघतात. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशांवरचे वेगवेगळे चित्रपट, लघुपट, ऐतिहासिक विषयावरचे लघुपट, डॉक्युमेंटरीज हे त्यांच्याकडे मोठ्या संख्येत आहेत. आणि हा त्यांचा अभ्यासाचा विषय आणि ध्यासाचा विषय आहे की महाराष्ट्र आपल्याला कशा प्रकारे बदलायचं आहे. उद्धव ठाकरे हे प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत आणि गड किल्ले हा त्यांचा विषय आहे. आणि हे एका कलाकाराच्या कुटुंबातले लोक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्याबद्दल फाफडा जलेबी खाणं, सिनेमा बघणं अशा प्रकारची अत्यंत अविचारी टीका करण्यामध्ये काहीही पॉईंट नाहीये. आणि ही टीका त्यांच्यावरती चिकटणार नाही, कारण लोकांना माहिती आहे की महाराष्ट्राचं प्रेम खरं जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावरती आहे. ठाकरे ब्रँड आजही तेवढाच जिवंत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. उद्धव आणि राज ठाकरे यांची जोरदार मुलाखत जी आहे ती संजय राऊतांनी घेतलेली आहे. 2 भागातली ही मुलाखत आहे. आणि पहिल्याच मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी काही महत्वाची विधानं केली, उद्धवजींनी सुद्धा केली. राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात राज्यकर्ते मराठी असतील, पण त्यांचे मालक दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम करीत आहेत आणि आम्ही हे कारस्थान उधळून लावू. आजचे राज्यकर्ते फक्त ठेकेदारांसाठीच काम करत आहेत. मुळात राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर असलं पाहिजे, सत्तेवर असता कामा नये. आणि इथे राज्य संपलं तरी चालेल, पण ठेकेदारांसाठी सत्ता राबवली जाते आहे. राज ठाकरे यांनी घणाघात केला अक्षरशः. आणि त्यांच्या भात्यात इतके बाण आहेत की लोक घायाळ होतील, विशेषतः भाजपचे आणि एकनाथ शिंदे यांचे जे काय टोळी आहे त्यांचे लोक घायाळ होतील आणि घायाळ झालेले आहेत. राज ठाकरे काय म्हणाले ते बघा. गुजराती मालक ते म्हणाले की हे जे लोक आज महायुती सरकार म्हणून बसलेले आहेत ते बसवलेले लोक आहेत. ते म्हणजे गुजराती मालकांनी, त्यांचे धनी आहेत, ते आज दिल्लीमध्ये राज्य करतात. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र चालवत आहेत. हे लोक तिथे बसवलेत, त्यांनी त्यांच्या आदेशानुसार कामं चाललेली आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना बोलावून घेण्यात आलं आणि ते स्वतंत्र भेटले जेव्हा मोदीजींना, त्यावेळी मोदीजींनी पहिला प्रश्न विचारला की धारावी का प्रोजेक्ट कैसे चल रहा है, स्पीडअप हो रहा है या नहीं, हे स्वतः एकनाथ शिंदेनी सांगितलं. महाराष्ट्रामधले गडकिल्ल्यांचं संवर्धन सुरू आहे का? महाराष्ट्रातली महागाई, महाराष्ट्रातली गरिबी कमी होते का, हे काही त्यांनी विचारलं नाही. त्यांनी हाच फक्त प्रश्न विचारला.
म्हणजे अदानींची कामं होत आहेत की नाही गतिमानतेने, एवढंच त्यांना इंटरेस्ट होता, बाकी कशातही रस नाही त्याला. दुसरी गोष्ट, राज ठाकरे जे म्हणाले की 50 खोके एकदम खोके, हे आपण फक्त घोषणा म्हणून मानतो. 50 खोके म्हणजे एकेका आमदाराला 50 कोटी इंटू 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये होतात. हे 2000 कोटी रुपये जे देऊ शकतात, त्यांनी ते पैसे कुठून वसूल केले असतील याचा केवळ आपण विचार करू शकतो. आणि राज ठाकरे असं म्हणतायत की हे लोक इतरांवरती भ्रष्टाचाराचा आरोप करतात, हा पैसा आला कुठनं भाजपकडे, हा कुठून आला पैसा, हा राज ठाकरे प्रश्न विचारत आहेत. आणि त्यांनी आणखीन बऱ्याच गोष्टी सांगितलं. ते म्हणाले की उत्तरेतून रोज 56 गाड्या भरभरून येतात आणि रिकाम्या जातात, असं ते म्हणाले. भरभरून येतात आणि रिकाम्या जातात याचा अर्थ तिकडनं फार मोठ्या प्रमाणात लोक येतात इथे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 7-8 महानगरपालिका आहेत आणि तिथे तर फार मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय येतात. आणि हे कशासाठी येत आहेत इथे, असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे हे येत आहेत केवळ नोकरी धंद्यासाठी नाही, त्यांना याच्यावरती सगळा ताबा मिळवायचा, आपलं वर्चस्व मिळवायचं आहे. आणि आजच मी एक व्हिडिओ पाहिला ताजा एमेबार रिजन मधला. त्यामध्ये मनसेची एक महिला ती प्रश्न विचारत होते आणि तिच्या म्हणजे तिला प्रचार करू दिला जात नव्हता किंवा तिला अडवलं जात होतं आणि दादागिरी केली जात होती म्हणून ती सवाल करत होती. आणि समोर जे होते ते भारतीय जनता पक्षाचे हे शर्मा वर्मा अशा प्रकारचे म्हणजे उत्तर भारतीय नेते होते आणि ते दादागिरी करत होते. अशा प्रकारच्या घटना वारंवार आपल्याला पाहायला मिळतात, हे लक्षात घ्या. राज ठाकरे यांनी आणखीन एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला, तो हा की ते म्हणाले की 4 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्या का होऊ देण्यात आल्या नाहीत, हा प्रश्न आहे, हा सवाल आहे. आणि याचा अर्थ त्यांनी योग्य वेळ निवडलेली होती. पण ते म्हणाले की या संबंधी मी आणखीन काही माहिती, महत्वाची माहिती सादर करणार आहे आणि काही गौप्यस्फोट ते करते. हे षडयंत्र आहे. आणि मुंबई महानगरपालिकेसाठी मुख्यतः वातावरण निर्मिती होईपर्यंत थांबायचं, यांना पुरेसं बदनाम करायचं आणि मग मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन, हे सगळ्या जगातली एक महत्वाची नगरी आपल्या ताब्यात एकदा आली की अख्खं राज्यच आपल्या ताब्यात आलेलं आहे, असं कदाचित त्यांना वाटेल. आणि तसा त्यांचा प्रयत्न आहे, म्हणजे मोदी शहा यांचा. आणि हे बसवलेले जे राज्यकर्ते त्यांनी बसवलेले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, हे त्यांनी बसवलेले राजकारणी आहेत. हे सगळं मोदी आणि शहा यांच्या प्लॅन नुसार चाललेलं आहे. ज्या ज्या अनेक संस्था मुंबईमधनं बाहेर गेल्या, आर्थिक केंद्र असेल किंवा अन्य केंद्र सरकारच्या जी काही केंद्र संस्था होत्या, त्या गुजरातला उद्योग गुजरातमध्ये आणि अन्य राज्यामध्ये नेण्यात आले. ते दिल्लीच्या इशाऱ्यानुसार सगळं घडलं. त्याच्या बाहेर हे काहीही करू शकत नाही. बुलेट ट्रेन, राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला होता की बुलेट ट्रेन कशासाठी आणताय. बुलेट ट्रेन आपण मागितली होती का महाराष्ट्राने, मुंबईकरांनी? पण बुलेट ट्रेन मध्ये म्हणजे आपण मुंबईहून अहमदाबादला जाणार, ते कशासाठी इथला मराठी माणूस जाईल? हे तिकडच्या अहमदाबादचा इंटरेस्ट, इथं संबंध साधण्यासाठी बुलेट ट्रेन होती. आणि त्यासाठी आपण जमीन देतोय, आपण प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, पैसे खर्च करतोय. म्हणजे याचा अर्थ गुजरातचे हितसंबंध जपण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कामं केली जात आहेत. आणि हे 2 गुजराती राज्यकर्ते एक प्रकारे संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये जेव्हा चळवळ झाली, त्याच्या अगोदर द्वैभाषिक होतं, म्हणजे गुजरात मधले काही भाग महाराष्ट्र एकत्र होते आणि त्यांना मुंबई हवी होती. मुंबईतल्या गुजराती, मारवाडी, जैन हे जे एक व्यापारी समाज आहे, सगळा धनदांडगा समाज आहे, त्यांना मुंबई केंद्रशासित हवी होती किंवा मुंबई गुजरातला द्यावी असं त्यांना वाटत. आपण ती लढून मुंबई मिळवली. आता मुंबई समजा आपल्याला मिळत नसेल, केंद्रशासित न करता मुंबईवरती वर्चस्व सगळं मिळवायचं, हा त्यांचा प्रयत्न आहे. मग मुंबईतले विमानतळ, मुंबईची जवळची बंदरं, मुंबईचे स्मार्ट मीटर, हे सगळं, मुंबईतली वीज केंद्र, हे सगळं अदानींच्या घशात घालायचे कारस्थान चाललेले आहेत, हे आपण लक्षात घ्या. आता
राज ठाकरे काय म्हणाले ते मी तर सांगितलंच. आणि त्याच्यामध्ये ते असंही म्हणाले की आम्ही दोघं एकत्र येण्याचं कारण राज ठाकरे म्हणतायत की आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे हा, आणि आज नाही तर कधीच नाही. ही एक शेवटची संधी आहे मुंबई वाचवण्याची, असं कळकळीचं आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतात. आणि त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र येतात असा प्रश्न नाही येतो. मराठी माणसाची युती झाली पाहिजे. आम्ही एकत्र आलो, मराठी माणसांनी लढण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आणि गुजराती हे जे वर्चस्वाच्या विरोधात, परप्रांतीयांच्या वर्चस्वाविरोधात हे एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं कळकळीचं आव्हान आहे. आणि ते माझंही आव्हान आपल्याला आहे की हा अत्यंत कसोटीचा क्षण आहे. आणि त्यामुळे यासाठी सगळ्या मराठी लेखक असतील, मराठी पत्रकार असतील, मराठी उद्योजक असतील, कामगार असतील, झोपडवासी असतील, चाळवासी असतील, या सगळ्यांनी, मध्यम वर्ग, गोरगरीब, सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. पक्षभेद विसरून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे लढण्यासाठी. आणि मुंबई या लोकांपासून वाचवली पाहिजे, लक्षात घ्या. मी आता पुण्यात आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा मंगलप्रसाद लोढा यांचे अनेक प्रकल्प इथे झालेले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी प्रभात रोड, भांडारकर रस्ता हा पुण्यातला अत्यंत शिक्षणातले शिक्षण तज्ज्ञ असतील, विचारवंत असतील, लेखक असतील, हे सगळे लोक ज्या ठिकाणी कलावंत जिथे राहतात त्या ठिकाणी सुद्धा मला अशी माहिती मिळाली की मोठमोठे टॉवर्स होत आहेत. आणि हे सगळे शेडजी लोक आहेत. शेडजी म्हणजे तुम्हाला कळलं असेल, ते लोक आता तिथे घुसतायत. म्हणजे जे छोटी छोटी टुमदार घरं होती आणि ज्या ठिकाणी मध्यमवर्गीय होते, विचारवंत असतील, लेखक असतील, चित्रकार असतील, कलावंत असतील, वेगवेगळे हे राहत होते, तो भाग आता धनदांडग्यांच्या ताब्यात चाललेला आहे. आणि ते धनदांडगे मुख्यतः परप्रांती आहेत, शेडजी आहेत, गुजराती शेडजी आहेत, हे लोक मारवाडी आहेत, जैन आहेत, हे सगळे लोक आता त्यावरती त्यांचं वर्चस्व असेल. आणि जे मुंबईचं होईल ते उद्या पुण्याचं होईल. आणि म्हणून राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी दिलेला इशारा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर राज ठाकरे असं म्हणाले की या सगळ्यांचा डोलारा फक्त मोदींवरती अवलंबून आहे. म्हणजे मोदींच्या नावावरती सगळे ही मतं मिळवतात. यांचा स्वतःचा काही करिश्मा नाही, यांचा स्वतःचा स्वतंत्र जनाधार नाहीये. हे मोदींच्या नावावरती. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या बदमाशा करून हे कसे येत आहेत हे आपण लक्षात घ्या. आणि उद्धव ठाकरे म्हणतायत की मराठी माणूस पेटला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसाने मिळवून दिली तो काळ 60 ते 66 होते. आणि ती परिस्थिती आज जी आहे मुंबई महाराष्ट्राने मिळवली. आणि त्याच्यानंतर लगेच मार्मिक सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं त्या मुलाखतीत, अन्य मुलाखतीमध्ये, की प्रबोधनकार ठाकरे हे जसे संयुक्त महाराष्ट्राचे जे 5 महत्वाचे लीडर होते त्याच्यामधले एक होते. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे हे त्यामध्ये त्या सगळ्या चळवळींनी प्रेरित झालेले होते हे दोघंही. आणि त्यामुळे सगळं ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रवादी ज्या काही चळवळी असतील त्याच्याशी जोडलं गेलं होतं. मार्मिक सुरू झालं, मग शिवसेना सुरू झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा सगळा वारसा जो आहे ठाकरे कुटुंबाचा, शिवसेना आणि मनसेचा जो आहे तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आहे. उद्धव ठाकरे नेहमी सांगतात की जनसंघ होता तो उशिरा सामील झाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, ज्याच्यामध्ये जसं प्रबोधनकार ठाकरे होते, आचार्य कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, अमर शेख, असे वेगवेगळे लोक त्यामध्ये होते. आणि त्यामध्ये जनसंघ फार उशिरा सामील झाला. आणि जेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती अस्తంगत झाली त्याच्या अगोदर, सगळ्यात अगोदर टुणकन उडी मारली ती जनसंघाने. त्यामुळे यांचं त्याच्याशी नातंच नाहीये काही, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी नातं नाही. त्यांचं नातं गुजरातशी आहे. त्यांचं गुजरात हे त्यांचं मुख्य, गुजरात ही त्यांची काय म्हटलं, ज्याला एक विचारपीठ आहे भाजपचं. त्यांचा मेंदू गुजरातच्या दिशेने सारखा तिकडे तसा विचार करतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की शिवसेना ज्या पद्धतीने फोडली त्यामागचा हेतू काय होता, की ते म्हणतात की राजकारणात पक्षांतर होतात पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं, मान्यता जवळपास नष्ट करणं, रद्द करणं, अस्तित्व नष्ट करणं, मराठी माणसाची ताकद तोडून फोडून काढणं,
हे केवळ शिवसेनेच्या विरोधातलं कृत्य होतं, ते मराठी माणसाच्या विरोधातलं कृत्य होतं. म्हणजे शिवसेना फोडणं, आता शिवसेनेला लोळवू असं अमित शहा म्हणाले. आणि एकच ब्रँड महाराष्ट्रात आहे, मुंबईत, तो म्हणजे ठाकरे ब्रँड, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. म्हणजे फक्त तो ब्रँड होता. म्हणजे याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं की उद्धव ठाकरे, राज ठाकरे हा ब्रँड नाही, असं त्यांना म्हणायचं. ज्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर होते तेव्हा असं विधान त्यांनी केलं होतं. 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर ते 2017 पर्यंत, 17 साली ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या कल्याण डोंबिवलीच्या, ते एकमेकांच्या विरोधात भाजप आणि शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत होती, पण एकमेकाच्या विरोधात लढवल्या. तेव्हा देखील उद्धव ठाकरे हा ब्रँडच नाही, ठाकरे ब्रँड संपला, असं वक्तव्य त्यांनी केलेलं नव्हतं. राज ठाकरे जेव्हा बिनशर्त पाठिंबा देत होते भाजपला, तेव्हा राज ठाकरे यांच्यामध्ये खूप अनेक गुण आहेत, त्यांचा करिश्मा आहे, ते कसे प्रभावी आहेत नेते, असं देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे सगळे नेते सांगत होते. म्हणजे जे तुमच्या बरोबर जेव्हा ते असतील तेव्हाच त्यांच्यात गुण असतात. तुमचा सहवास संपला की ते गुण अदृश्य होतात, असं यांचं म्हणणं, हे लक्षात घ्या. अजून एक गोष्ट सांगतो. उद्धव ठाकरे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, हे फडणवीस आणि आशिष शेलार, विनोद तावडे हे सगळे करतात. आणि एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्यावरती करतात, हा तर काय म्हणतात, शतकातला एक मोठा विनोद असं म्हणायला लागेल. अर्णब गोस्वामींनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आणि ते म्हणाले की तुम्ही यांच्यावरती आरोप करताय, उद्धव ठाकरे यांच्या पालिकेचं प्रशासन भ्रष्ट होतं, त्यांचं सरकार भ्रष्ट होतं, पण ते म्हणाले की 25 वर्ष तुम्ही युतीत होतात महापालिकेमध्ये, मग तेव्हा तुम्ही का नाही बोललात, असं अर्णब गोस्वामींनी विचारलं फडणवीसांना. आणि फडणवीसांची भंबेरी उडाली त्यामुळे. म्हणजे तुम्ही मांडीला मांडी 2017 पर्यंत, 1996 पासून एकत्र होतात ना. स्टँडिंग कमिटी असेल किंवा अनेक समित्यांमध्ये आशिष शेलार, अमित साटम हे सगळे होते ना, त्यांचे सगळे शिवसेनेच्या मांडीला मांडी राहून. मग तेव्हा तुम्ही भ्रष्टाचार चालू आहे असं म्हटलं नाही, का नाही म्हटलं तुम्ही? म्हणजे हे किती ढोंगी लोक आहेत, जे त्यांच्या बरोबर नसतील त्यांना बदनाम करणं, त्यांच्याविरुद्ध चौकशा लावणं आणि त्यांचे पक्ष फोडणं, त्यांचं अस्तित्व संपवणं, इतकं हीन दर्जाचं सुडाचं द्वेषाचं राजकारण हे लोक करतात, भाजपवाले. आणि भाजपच्या नादी लागलेले हे अजितदादा पवार किंवा शिंदे यांचे पक्ष देखील हे संपवतील. मी तुम्हाला सांगतो, उद्या एकनाथ शिंदेनी समजा काही जाऊन भाजपचं, मला भाजपला पटत नाही आणि मी चाललो असं म्हटलं, तर त्यांच्या विरोधात काय काय कारवाई ते करतील हे लक्षात घ्या. हे त्यांना माहीत असल्यामुळे ते असं काही बोलत असते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमची युती अजोड आहे, न तुटणारी आहे, फेविकॉल सारखी मजबूत आहे. अरे ती फेविकॉल सारखी मजबूत असती तर पुण्यात कुठे तुमची युती, अनेक ठिकाणी तुमची युतीच नाहीये शिंदे सेनेबरोबर, दादांबरोबर. दादा तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये धो भ्रष्टाचार करतायत, तुफान भ्रष्टाचार भाजप करतायत असं म्हणतायत. हे का म्हणतायत? याचा अर्थ तुमची अजिबात महायुती अभंग आहे असं अजिबात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे इतके मतलबी लोक आहेत की मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे, त्यांच्या बरोबर नाही आलं तर त्याला कसं संपवायचं हा एवढाच ते विचार करतात. आज भारतीय जनता पक्षामध्ये त्याच्यामुळे प्रचंड नाराजी आहे. अशोक चव्हाण ज्यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचा आरोप केला, ते ज्या प्रकारे प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण हे नांदेडला ते स्वागतासाठी तिथे हजर झाले, काय त्यांची लाजिरवाणी अवस्था. महाराष्ट्राचा 2दा मुख्यमंत्री असलेला हा माणूस, इतका सिनियर नेता, तिथे लाचारी करते. आणि नांदेडमध्ये उभं राहून तो त्यांनी भाजपनी कसं काम केलं, काँग्रेसनी कसं काम नाही केलं हे सांगतायत. हेच काँग्रेसमध्ये होते इतके वर्ष. किती लाजिरवाणी अवस्था आहे. निदान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वाभिमान आपला त्यांनी कधी सोडला नाही, जोरदार लढतायत. ते कितीही बदनामी करा, कितीही अंगावर या, घाबरले नाहीत ते, हे लक्षात घ्या. बाकीचे लोक घाबरले. अजितदादा आरोप करतात, अजितदादा महायुतीत आहेत. एकनाथ शिंदे तर
काही प्रश्नच नाही. एकनाथ शिंदेनी पूर्ण लोटांगण घातले आणि अधूनमधून सतत ते मोदी शहाना भेटतात. अजितदादाही भेटायला जातात तिकडे. तटकरे जातात, तटकरेंच्या घरी अमित शहा जेवायला येतात. हे काय लढणार यांच्या या लोकांशी? लढू शकत नाहीत. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी खंबीर भूमिका घेतली तेव्हा मातोश्रीवरच्या पायऱ्या अमित शहाना चढायला लागल्या. हे लक्षात घ्या. ठाकरे ब्रँड म्हणजे काय? ठाकरे ब्रँड हा स्वाभिमानी आहे. बाळासाहेब ठाकरे युतीमध्ये असताना देखील कमळाबाई म्हणून त्यांनी त्यांची टिंगलही करत होते, म्हणजे चिमटे काढत होते आणि ऐकून घेत नव्हते वाटेल त्या गोष्टी. बाळासाहेबांच्या नागदुऱ्या काढण्यासाठी मातोश्रीच्या पायऱ्या चढायला लागायच्या. मग ते असतील अरुण जेटली असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, वाजपेयी असतील, व्यंकय्या नायडू असतील, त्यांना यायला लागायचं. हा होता स्वाभिमान. उद्धव ठाकरे यांनी हा स्वाभिमान जपला. आणि एवढंच नव्हे, राज ठाकरे यांच्याकडे आशिष शेलार यांच्यापासून ते अनेक नेते भाजपचे, देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, ते त्यांच्या बंगल्यावर येत होते. ते आपल्याबरोबर यावेत म्हणून. मी राज ठाकरे माझे मित्र आहेत, मी त्यांच्याकडे उपमा खिचडी खायला जातो असं उदय सामंत म्हणत होते, जे भारतीय जनता शिंदे सेनेचे नेते आहेत, पण ते भाजपच्या अधिक जवळचे आहेत असा संशय एकनाथ शिंदेना सुद्धा आहे, हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे आज ही जी काही मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये यांनी अनेक गोष्टी अत्यंत महत्वाच्या सांगितल्या. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की राज ठाकरे अत्यंत महत्वाचं वाक्य उच्चारले की यांचा सगळा डोलारा मोदींवरती अवलंबून आहे. यातला बसलेला माणूस कोणी नाही, बसवलेले सगळे आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेला आणि बसवलेला जो माणूस असतो ना, जो स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेला नसतो, जो बसवलेला माणूस असतो, तो फक्त धन्याचं ऐकतो, मालकाचं ऐकतो. मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, एवढंच त्याचं काम असतं. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो याची उदाहरण. आता आम्ही आज जास्त बोलणार नाही एकूण याच्याबद्दल, कारण अजून मुलाखतीबद्दल बोलायचं आहे, कदाचित पुन्हा उद्याही बोलेल. की असं आहे की बघा, 2014 मध्ये अचानकपणे भारतीय जनता पक्षाने जेव्हा जाहीर केलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहोत विधानसभेच्या, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आम्ही सगळा महाराष्ट्राचा कारभार हाकणार आहोत असं सांगायला सुरुवात केली. आज जे देवेंद्र फडणवीस म्हणतात ना की हे स्क्रिप्ट ठाकरे बंधूंचं जुनं झालंय, पण यांचं जे नवं स्क्रिप्ट 2014 साली होतं ते मोदी शहांनी लिहिलेलं होतं. आणि त्यांना वाटलं की भारतीय जनता पक्ष हा गुजरात्यांचा पक्ष आहे, झालेला आहे. भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रावरती मराठी माणसावर काही प्रेम नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचं नावही ते घेत नव्हते, जसं गांधीजींचं नाव कधी घेत नव्हते, गांधीजींची टिंगल करत होते. बाबासाहेबांवरती सुद्धा टीका करत होते हिंदुत्ववादी मंडळी. ते अचानक गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर हे आमचे म्हणायला लागले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांवरती उष्ण प्रेम आणायला लागले. त्यांनी जिरेटो प्रफुल्ल पटेल यांनी चढवला कोणावरती? त्या डोक्यावरती, नरेंद्र मोदींच्या डोक्यावरती. म्हणजे जणू काही हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. हे प्रफुल्ल पटेल, ज्यांचं इक्बाल मिर्ची आणि या वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर संबंध आहेत असा आरोप स्वतः मोदीजी करत होते. त्यांची जागा तुरुंगात आहे असं म्हणत होते. त्यांच्याकडून असा आदर सत्कार करून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि मोदी यांची तुलना एका पुस्तकात करण्यात आली. याच्यावरून सुद्धा टीका झाली. महापुरुषांबद्दल कोश्यारी जे राज्यपाल होते त्यांनी किती वादग्रस्त विधानं केली हे आपल्याला माहिती आहे. त्याच्याबद्दल अजितदादांनी सुद्धा त्यावेळी टीका केली होती जेव्हा ते महाविकास आघाडीत होते. हे लक्षात घ्या. म्हणजे मोदीजींनी स्क्रिप्ट लिहून दिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज करा. कारण काय? छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांचे पक्ष हे लोकांना आठवतात. ते आठवता कामा नाहीत. भारतीय जनता पक्ष म्हणजे हे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस एकदम म्हणायला लागले कुठल्याही भाषणाच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय असं म्हणायला लागले ते. याचं कारण आम्ही सुद्धा आहोत भाऊ मराठी, आम्हाला मराठी माना. हे स्क्रिप्ट त्यांना मोदी शहाने लिहून दिलेलं होतं. अमित शहा यांनी सहकार खातं आपल्याकडे का घेतलं? सहकार वेगळं स्वतंत्र खातं का केलं?
कारण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने म्हणजे काँग्रेस सहकारी साखर कारखाने म्हणजे शरद पवार, अजितदादा पवार. मग आपण सहकारी खातं काढूया आणि तिथे आपली माणसं घुसूया. मग मुरलीधर मोहोळांना अचानकपणे मोठं करायचं आणि अजितदादांना पॅरलल नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे एकदम मोठं करायचं. त्यांना स्क्रिप्ट बाळासाहेब ठाकरे हे नाव तुम्ही धरा सर. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मेंद्र आनंद दिघे यांच्या प्रेरणेने आम्ही सगळं काम करतोय हेच तुम्ही सांगा सतत. हे मोदी शहानी लिहून दिलेले स्क्रिप्ट आहे. निदान उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं स्क्रिप्ट ओरिजिनल आहे. तुमचं स्क्रिप्टच डुप्लिकेट आहे किंवा तुमचं स्क्रिप्टच चोरलेलं मोदी शहांकडचं आहे. गुजराती स्क्रिप्ट आहे आणि म्हणून तुम्ही हिंदी भाषा लागता. मुंबईमध्ये गुजराती असतील, परप्रांतीय असतील, कबूतर खाण्याच्या प्रकारे मारवाडी जैन असतील, हे दादागिरीची भाषा करायला लागली. अनेक ठिकाणी नॉनव्हेज खाऊ नका, त्यांना जागाच द्यायच्या नाही. किंवा टॉवरमध्ये मराठी माणसं असतील त्यांना घरं मिळून द्यायची नाही किंवा आमच्या समाजातली लोक इथे राहतील असं बघायचं. किमती वाढवून ठेवायच्या, फुगवायच्या आणि मराठी लोक जरी आले तर त्यांना तुसडेपणाची वागणूक द्यायची. हाऊसिंग कमिटीमध्ये त्यांना घ्यायचं नाही. हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसांना प्रवेश करू द्यायचा नाही. हिंदी भाषा सक्तीचं झालीच. मराठी शाळा बंद करायच्या. हे सगळी दादागिरी चाललेली आहे. या दादागिरीच्या विरोधात मुंबईतला मराठी माणूसच नाही, सगळ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस जागा झाला पाहिजे. आणि ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची फक्त लढाई ही मराठी माणसाची या दादागिरीविरुद्ध, या गुजराती मालकांच्या विरोधातची, या मालक त्यांच्या विरोधातल्या त्यांच्या दादागिरीच्या विरोधात, त्यांच्या वर्चस्वाच्या विरोधात, अदानींना मुंबई विकत घ्यायची आहे त्याच्या विरोधातली ही लढाई आहे. आणि म्हणून सगळ्या मराठी लोकांनी या लढाईत सामील झालं पाहिजे असं माझं थेट आवाहन आहे. मी काही कुंपणावर बसणार नाहीये. आणि उद्धव आणि राज ठाकरे यांनी हे प्रभावी आवाहन केलेलं आहे. त्या आवाहनास मराठी माणसांनी प्रतिसाद दिला पाहिजे. संजय राऊत यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रश्न विचारले, भेदक प्रश्न विचारले. एक सगळं राजकारणाचा पट जो आहे तो त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने मुलाखतीचा टोन ठेवला आणि म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि तुर्तास इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.